महाभारताच्या कथानकावर आधारलेले भासकवींचे हे एक नाटक आहे. मूळ महाभारताच्या कथेत भासाने या नाटकासाठी बरेच फेरफार केलेले आहेत. कर्णभारमध्ये दुर्योधनाने कर्णाला कौरव पक्षाचा सेनापती केल्यानंतर कर्णाचा सारथी शल्य याच्याशी कर्णाचे संभाषण, तसेच इंद्राने भिक्षेमध्ये कर्णाकडून घेतलेली कवचकुंडले हे दोन प्रसंग विशेषतः आढळून येतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मूळ महाभारत आणि भासकवींचे हे नाटक यामध्ये आपल्याला तफावत आढळते. तथापि भासांनी लिहिलेले हे कर्णभार नाटक काय आहे याची कल्पना या कथासारावरून वाचकाला यावी हा हेतू. सादर आहे नाटक कवी भासकृत कर्णभार. कौरव पांडवांमध्ये सुरू झालेले भारतीय युद्ध निकरावर आले होते. कौरव पक्षाचे भीष्म व द्रोण हे धुरंधर सेनापती रणात पडले. तेव्हा राजा दुर्योधनाने आपला आवडता मित्र सहायक अंगराज कर्ण याला सेनापतीपद दिले. कर्णाला परिस्थितीची कल्पना होती. आपल्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे हे तो जाणत होता. पांडवांचे सामर्थ्य त्याला माहीत होते. तसाच स्वतःच्या पराक्रमाबद्दलही त्याला आत्मविश्वास वाटत होता. कौरव पक्षाच्या सेनापतीपदाचा भार आपल्यावर सोपवून दुर्योधनाने आपल्यावर फार मोठी जोखीम टाकलेली आहे. आपल्या आयुष्यातला हा अतिमहत्त्वाचा प्रसंग आहे हे तो समजून चुकला होता. परंतु या सर्व परिस्थितीवर एका दुर्दैवी प्रकाराची दाट छाया पडलेली होती. तो प्रकार दुर्दैवी तसाच अत्यंत विचित्रही होता. कर्ण त्या बाबतीत स्वतः काहीही करू शकत नव्हता. काही करता येण्यासारखेही आपल्या हाती नाही हे पाहून तो शूर आणि दिलदार पुरुष हतबुद्ध होऊन गेलेला होता. धर्मयुद्धाच्या नियमाप्रमाणे दुसरा दिवस उजाडला आणि युद्धाची वेळ आली. कर्ण युद्धभूमीवर जायला निघाला. कोणी हत्तीवर, कोणी घोड्यावर, तर कोणी रथावर बसलेले एक एक पराक्रमी राजे हळूहळू रणांगणात उतरू लागले. धर्मयुद्धाच्या नियमाप्रमाणे दुसरा दिवस उजाडला आणि युद्धाची वेळ झाली. कर्ण युद्धभूमीवर जायला निघाला. कोणी हत्तीवर, कोणी घोड्यावर, तर कोणी रथावर बसलेले एक एक पराक्रमी राजे हळूहळू रणांगणात उतरू लागले. त्यांच्या अग्रभागी अर्जुनाच्या रथावरील ध्वज फडकताना दिसत होता. ते पाहून दुर्योधनानेही आपली सेना रणात लोटण्याची व्यवस्था केली. कर्ण आपल्या तंबूतून बाहेर पडला. त्याच्याबरोबर शल्य आणि इतर लढाऊ परिवारही होता. कौरव सैन्याच्या पुढे त्याचा रथ चालू लागला. सर्वत्र युद्धोत्साह संचारू लागला. परंतु कर्णाच्या चेहऱ्यावर मात्र खिन्नता पसरली होती. उन्हाळ्यातील ढगांनी सूर्य जसा झाकला जावा तसा तो दिसत होता. त्याची कांती अति तेजस्वी होती. बुद्धी आणि शौर्य यांची त्याच्यापाशी समृद्धी होती. तरी त्याच्या चेहऱ्यावरील विषण्णता झाकली जात नव्हती. असे का असावे? त्यावेळी त्याच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडत होता. किंबहुना स्वतः कर्णाचाही सुरुवातीला या प्रश्नाने गोंधळ उडवला होता. परंतु ज्यांना कर्णाचे पूर्वचरित्र माहीत होते त्यांना त्याबद्दल असे कोडे पडण्याचे कारण नव्हते. शल्य कर्णाचा सारथी बनला होता. सारथ्याच्या कामात तो अतिशय कुशल असल्याने त्याच्याकडे हे काम आले होते. शल्य कर्णाचा पराक्रम जाणत नव्हता असे नव्हे. शल्य कर्णाचा पराक्रम जाणत नव्हता असे नव्हे, तरी पण आज काय होणार याबद्दल त्याला शंका नक्कीच वाटत होती. ती त्याने कर्णापाशी उघड बोलूनही दाखवली होती. परंतु तोपर्यंत कर्णाला स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वास होता. रणांगणात माझ्यासमोर आले आणि आपला जीव वाचवून कोणी परत गेले असे कधीच घडणार नाही अशी त्याची खात्री होती. कौरवांचे हित हेच तो रणभूमीवरील आपले कर्तव्य समजत होता. त्यामुळे
त्याने शल्याला प्रथम मोठ्या उत्साहाने म्हटले की शल्यराज, जिकडे अर्जुन असेल तिकडेच माझा रथ घेऊन चला. पाहू आज तो अर्जुन माझ्या हाती लागला तर. कर्णाचा रथ वेगाने धाड धाड करीत अर्जुनाकडे जाऊ लागला. कर्ण रथात बसला होता आणि शल्यराज रथ हाकीत होता. युद्धाला रंग चढत होता. दोन्ही सैन्ये एकमेकांशी भिडली होती. एकमेकांच्या शस्त्रांनी घायाळ होऊन योद्धे खाली कोसळत होते. तसेच निकामी झालेले हत्ती, घोडे, रथ यांचाही हळूहळू खच पडू लागला होता. स्वतः कर्णाचा पराक्रम तर कृतांत यमासारखा होता. असे असताना ऐन युद्धाला निघालो असताना आपल्या मनावर अशी विषण्णतेची छाया का पडावी, हे काही त्याला प्रथम उमगेना. हळूहळू त्याला आठवू लागले, त्या दिवशी रात्री लपत छपत कुंती त्याच्याकडे आली होती. तिने हळूच सांगितले होते, बाळा, तू माझा मुलगा. युधिष्ठिरादी 5 पांडव हे तुझे भाऊ. तेव्हा तू त्यांच्यावर शस्त्र चालवू नकोस. त्यांच्या प्राणांची भिक्षा मला घाल. केवढी महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळली होती त्या दिवशी. केवढे विलक्षण रहस्य आपल्याला समजले होते. पण त्याचा त्यावेळी काही उपयोग नव्हता. कौरवराज दुर्योधनाला पांडवांच्या नाशाचे वचन आपण देऊन चुकलो होतो. त्यामुळे प्रत्यक्ष जन्मदात्या आईने जे मागितले तेही तिला आपण देऊ शकलो नाही. तिच्यासाठी कबूल केले ते एवढेच की अर्जुनाखेरीज बाकीच्या 4 पांडवांचा वध मी करणार नाही. आईला दिलेल्या या वचनाने आपले हात बांधले गेलेले आहेत. हे लक्षात येताच आपल्या खिन्नतेचा त्याला बराच उलगडा झाला. आज खरोखर आपल्या ठिकाणच्या शौर्य, वीर्य, पराक्रम इत्यादी गुणांचा प्रभाव प्रकट करण्याचा मोका आलेला आहे हे कर्णाला दिसत होते. परंतु या संधीचा लाभ त्याला करून घेता येण्यासारखा नव्हता, हेही त्याला समजत होते. पूर्वीच्या दुर्दैवी प्रसंगाची त्याला आज पुन्हा आठवण झाली. कर्ण परशुरामाच्या शापाचा सारा दुःखद प्रसंग सारथी शल्याला सांगू लागला. त्या दिवशी पहिल्यानेच मी जमदग्न्यांकडे गेलो होतो. त्यांच्या डोक्यावरचा तो जटाभार विजेसारखा चमचम करीत होता. त्यांच्या हातात तेजस्वी परशु तळपत होता. क्षत्रियांचा काळ असलेल्या आणि भृगु वंशाच्या निशाणाप्रमाणे शोभणाऱ्या त्या मुनिश्रेष्ठाला मी नमस्कार केला आणि नम्रपणे बाजूला उभा राहिलो. तेव्हा जामदग्न्यांनी मला आशीर्वाद दिला आणि विचारले, कोण तू? कशासाठी आला आहेस इथे? भगवन, आपल्यापाशी सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकावी या हेतूने मी आलो आहे, मी नम्रपणाने उत्तर दिले. त्यावर जामदग्न्य म्हणाले, मी फक्त ब्राह्मणांनाच ही विद्या शिकवीत असतो, क्षत्रियांना नाही. मला ते माहीत होते, त्यामुळे मी चटकन सांगून टाकले, मी क्षत्रिय नाही. क्षत्रिय वंशाशी परशुरामांचे पूर्वापार वैर आहे हे साऱ्यांनाच माहीत होते. त्यामुळे एवढेच सांगून मी वेळ मारून नेली. माझा विद्याभ्यास सुरू झाला. मी गुरूंची सेवा करू लागलो, नेहमी त्यांच्याबरोबर राहू लागलो. असा काही काळ लोटला. पुढे एकदा फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, फुले इत्यादी आणण्यासाठी गुरु रानात गेले होते. मीही त्यांच्याबरोबर होतोच. बराच वेळ हिंडावे लागल्याने गुरु थकले आणि विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबले. थोडी झोप घ्यावी असे मनात आल्याने ते माझ्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे झोपी गेले. थोड्याच वेळात माझ्या मांडीला भयंकर वेदना होऊ लागल्या. पाहतो तो वज्रमुख नावाचा एक किडा माझी मांडी पोखरीत होता. गुरु तर गाढ झोपले होते. त्यांची झोपमोड होऊ देणे मला काही योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्या भयंकर वेदनाही तशाच धैर्याने सोशीत स्वस्थ राहिलो. गुरूंची झोप पुरी झाली. ते जागे होताच पाहू लागले तो माझे अंग रक्ताने माखलेले. चाणाक्ष गुरूंच्या तत्काळ लक्षात आले की इतकी विलक्षण सहनशक्ती असणारा हा ब्राह्मण नव्हे, हा क्षत्रियच असला पाहिजे. मग काय विचारता.
त्यांचा क्रोधाग्नी भडकला. त्यांनी मला तत्काळ शाप देऊन टाकला. तुझी अस्त्रे ऐनवेळी निरुपयोगी होतील. कर्णाच्या मनात आले की परशुरामाने शाप दिला आहे हे तर खरे, परंतु आता अगदी ऐन वेळ येऊन ठेपली आहे, तेव्हा खरोखरीच आपली अस्त्रे निरुपयोगी झाली आहेत किंवा काय हे प्रत्यक्ष पाहूनच घ्यावे. त्याप्रमाणे त्याने अस्त्रे उपयोगात येण्यासारखी आहेत काय याची परीक्षा करून पाहिली, परंतु ती फुकट गेलेली आहेत हे त्याच्या लक्षात आले. अर्थातच त्याला फार वाईट वाटले. ज्या अस्त्रविद्येबद्दल सर्वत्र त्याची ख्याती झालेली होती, ती अस्त्रे त्यांचा जेव्हा खरा उपयोग व्हावयाचा अशा आणीबाणीच्या वेळीच त्याच्या दृष्टीने निरुपयोगी ठरावीत, हा केवढा दैव दुर्विलास होता. कर्णासारख्या योद्ध्याला तर ही गोष्ट फारच जाणवली. तथापि याही विपरीत स्थितीत रणातून मागे फिरणारा तो नव्हता. तो जातिवंत लढवय्या होता, परंतु यावेळी दैवानेही त्याची परीक्षाच पाहायची ठरवली होती. रणांगणावरील परिस्थिती कौरवांना प्रतिकूल होत चाललेली होती. एक तऱ्हेची अशुभ स्थितीची छाया सगळीकडे पडत होती. घोडे उत्साहाने फुरफुरून धावण्याऐवजी दीनवाणे होऊन डोळे मिटून घेऊन मोठ्या कष्टाने एक एक पाऊल उचलीत होते. हत्तींचीही तीच स्थिती झालेली होती. शंख आणि दुदुंभी यांचा आवाजही बंद पडला होता. त्यामुळे साहजिकच कर्णाला वाटले की ही सर्व लक्षणे आपला येऊ घातलेला पराभव सुचवीत आहेत. त्याने तसे बोलून दाखवताच शल्यालाही वाईट वाटले. परंतु कर्ण तसे म्हणाला तरी तो युद्धातून थोडाच माघारा जाणारा होता. तो म्हणाला, लढाईत मरण आले तर योद्ध्याला स्वर्ग लाभतो आणि त्याचा जय झाला तर तो कीर्ती मिळवतो. तेव्हा युद्ध हे योद्ध्याला कोणत्याच दृष्टीने निष्फळ झाले असे म्हणता येणार नाही. आणि जर दैवानेच माझे रक्षण व्हावयाचे असेल तर कांबोज देशातील हे रथाचे गरुडवेगी घोडेही माझे रक्षण नक्कीच करतील. कर्णाने मनाने तयारी केली. गोब्राह्मण, पतिव्रता, लढाईतून पळ न काढता ठाण मांडून उभा राहणारे वीर, ही सर्व आणि या आणीबाणीच्या प्रसंगी आपण स्वतःही अक्षय सुखरूप असावे अशी त्याने प्रार्थना केली. त्याच्या मनाचा निर्धार झाल्यामुळे त्याला एक प्रकारचे समाधान लाभले. काळजीने भारावलेले त्याचे मन हलके झाले आणि तो युद्धाच्या रणधुमाळीत शिरण्यासाठी सज्ज झाला. पांडवांनी चालवलेल्या भयंकर युद्धाला तोंड देणे महाकठीण झाले होते. तरी तशाही धुमश्चक्रीत शिरून आपल्या गुणगौरवाने प्रसिद्ध असलेल्या धर्माला आपण पकडून आणू अशी ईर्ष्या कर्णाने बांधली. धर्माला बंदिवान करणे म्हणजे प्रथम अर्जुनाला आपल्या बाणांनी बळी देऊन समरांगणात लोळवणे आवश्यकच होते. आणि ते काम एकदा झाले म्हणजे वनराज सिंहाला ठार मारून मग निर्भय झालेल्या वनात डौलाने प्रवेश करण्याइतकेच पांडवांचे पारिपत्य करणे कर्णाला सोपे जाणार होते. कर्ण हे सर्व जाणून होता. त्याने ते सर्व लक्षात घेऊनच शल्याला आपला रथ अर्जुन असेल तिकडे हाकण्यास सांगितले होते. इतक्यात दुरून कोणीतरी मोठ्याने म्हणत असल्याचे कर्णाने ऐकले. कर्णा, मी फार मोठी भिक्षा तुझ्याजवळ मागत आहे. त्या आवाजावरूनच कर्णाने ओळखले, हा काही कोणी सामान्य ब्राह्मणाचा शब्द नव्हे. त्याच्या आवाजातही मोठा प्रभाव जाणवत होता. तो धीरगंभीर आवाज ऐकून कर्णाच्या रथाचे जातिवंत घोडेही चित्रासारखे तटस्थ होऊन जागच्या जागी उभे राहिले. माना मागे वळवून, कान टवकारून आणि डोळे विस्फारून ते पाहू लागले. इतका त्या आवाजात गोडवा होता आणि गांभीर्य पण होते. कर्णाने थपकून स्वतःच त्या ब्राह्मणाला हाक मारून पुढे येण्यास विनंती केली आणि एक तेजस्वी प्रभावी ब्राह्मण त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. तो दिसत होता ब्राह्मण, पण तो होता खरा इंद्र. ब्राह्मण वेशाने आलेल्या त्या इंद्राला कर्णापाशी खरोखरच फार मोठी भिक्षा मागायची होती. त्यामुळे कर्णासमोर येताच तो पुन्हा म्हणाला, कर्णा,
मी फार मोठी भिक्षा तुझ्यापाशी मागायला आलो आहे. बिचारा कर्णाला काय माहीत की हा याचक ब्राह्मण अप्रत्यक्षपणे आपल्या प्राणांचीच भिक्षा मागणार आहे. परंतु कर्णच होता. औदार्य हा त्याचा स्वभाव होता. दान देणे हा त्याचा धर्म होता. मग ते प्राणाचे का दान असेना, ते द्यायला तो कधीच मागे सरला नसता. हा तेजस्वी श्रेष्ठ ब्राह्मण आपण होऊन आज आपल्यापाशी दान मागायला आला, यातच कर्णाला धन्य धन्य वाटले. आपण कृतार्थ झालो असे त्याला वाटू लागले. त्याने त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला नमस्कार केला आणि आदराने हात जोडून तो त्या ब्राह्मणरूपी इंद्रासमोर उभा राहिला. वास्तविक पद्धतीप्रमाणे इंद्राने त्याला ब्राह्मण या नात्याने तुला पुष्कळ आयुष्य लाभो असा आशीर्वाद लगेच द्यायला पाहिजे होता. परंतु तो जगू नये म्हणून कपट नाटक रचून इंद्र तेथे आला होता. त्याला पुष्कळ वर्षे जग असा आशीर्वाद इंद्र कसा देऊ शकणार? कारण दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे घडून येणार हे स्पष्ट होते. बरे, काहीच आशीर्वाद न देता स्वस्थ राहावे तर कर्ण त्या ब्राह्मणाची अक्कल ओळखून त्याला धुडकावून लावील अशी भीती होती. तेव्हा इंद्राने तिसराच एक मार्ग काढला. तो कर्णाला आशीर्वाद देत म्हणाला, कर्णा, सूर्य, चंद्र, हिमालय आणि समुद्र यांच्याप्रमाणे तुझी कीर्ती चिरकाल राहो. कर्णाला तो आशीर्वाद ऐकताच एकदम चमत्कारिक वाटले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दीर्घायू हो असा आशीर्वाद या ब्राह्मणाने आपल्याला का नाही दिला असा विचार त्याच्या मनात आलाही. पण त्याने स्वतःचे समाधान लागलीच करून घेतले. माणसाने प्रयत्नपूर्वक धर्मच साधावा, कारण राजवैभव हे सापाच्या जिभे इतके चंचल असते. तेव्हा राजांनी प्रजेचे पालन प्रामाणिकपणाने करीत सद्धर्माने वागावे हेच इष्ट आहे. देह कितीही दिवस टिकला तरी कधी ना कधी तो पडणारच. धर्मपालनाची, सद्गुणांची कीर्ती मात्र चिरकाल राहते. असे कर्णाने स्वतःचे समाधान करून आपली काय इच्छा मी पुरी करावी असे त्या ब्राह्मणाला विचारले. तेव्हा इंद्राने पुन्हा म्हटले, माझी भिक्षा फार मोठी आहे. इतके मोठे मागणे पुरवणे तुला जमेल किंवा कसे ते पहा. असे तो कर्णाला सुचवित होता. पण कर्ण जिथे काहीही द्यायला तयार होता तिथे प्रश्न कुठे होता? त्याने सांगितले की तुझे मागणे केवढेही मोठे असले तरी मी ते पुरवीन. माझे ऐश्वर्य अमाप आहे. तथापि कर्णाला वाटले की हा ब्राह्मण मागून मागून काय मागणार? 1000 गायी? त्या देणे म्हणजे काहीच नव्हते. दुधाळ आणि गुणवान अशा 1000 गायी मी तुला हव्या तर देतो. नुसत्या गायी नव्हे तर तरण्या आपापल्या वासरांसहित आणि त्यांची शिंगे सोन्याने मढवून मी तुला त्या देतो हवे तर. कर्णाने सांगितले. परंतु हा ब्राह्मण त्याने संतुष्ट होणारा नव्हता. तो म्हणाला, 1000 गायी घेऊन मी काय करणार? काही थोडा वेळ दूध पिऊ शकेन इतकेच. नको बाबा कर्णा, मला तुझ्या गायी नकोत. ब्राह्मणाला अशा 1000 गायीही नकोत. हे ऐकून कर्णाला मोठे आश्चर्य वाटले. मग त्याने कांबोज देशातले उत्तमोत्तम असे हजारो घोडे त्या ब्राह्मणाला देऊ केले. परंतु त्यानेही ब्राह्मणाची तृप्ती होईना. तेव्हा मग कर्णाने त्याला युद्धोपयोगी असा उत्तमोत्तम हत्तींचा हवा तेवढा तांडा देऊ केला. परंतु ब्राह्मण म्हणाला, घोडे काय आणि हत्ती काय? काही दिवस त्यांच्यावर बसण्यापलीकडे त्यांचा आपल्याला काय उपयोग? अर्थात त्याने तेही दान स्वीकारण्याचे नाकारले. मग कर्णाने त्याला म्हटले, अगणित सोने मी तुला देतो. हवे तर सगळ्या पृथ्वीचे राज्य जिंकून देतो. अग्निष्टोम यज्ञाचे फळ देतो. परंतु तो हटवादी ब्राह्मण त्यापैकी कशालाच तयार होईना. शेवटी कर्णाने निर्वाणीचे म्हणून विचारले, मग आपल्या चरणी मी माझे शीर अर्पण करतो, त्याने तरी आपण संतुष्ट व्हाल? तेव्हा तो ब्राह्मण शांतम पापम
शांतम पापम म्हणून कानात बोटे घालू लागला. तथापि कर्ण काही एवढ्याने हार जाणारा नव्हता. त्याने पुन्हा त्या ब्राह्मणाला नम्रपणे म्हटले, भगवन, माझ्यापाशी माझ्या अंगाला सहजच उत्पन्न झालेली ही कवचकुंडले आहेत. माझ्या देहाचे रक्षण करणारी ही कवचकुंडले देवदानवांनाही आपल्या अस्त्रांनी फोडता येण्यासारखी नाहीत. अशी ही कवचकुंडलेही जर आपली इच्छा असेल तर मी आपल्याला आनंदाने द्यायला तयार आहे. हां हां, ती तेवढी द्या. तो इंद्ररूपी ब्राह्मण आता चटकन म्हणाला. कर्ण समजला की याला खरोखरी हेच आपल्याकडून हवे होते. मोठी भिक्षा म्हणून तो जे म्हणत होता ती हीच. अनेक कपट नाटके रचणाऱ्या कृष्णाची तर ही क्लुप्ती नसावी, असेही त्याच्या मनात आले. परंतु आता मागाहून शोक करण्यात काही अर्थ नव्हता. हे सारे कृष्णाचेच कपट कारस्थान असले पाहिजे अशी त्याची खात्रीच होऊन चुकली होती. तरी पण ते काही असले तरी आता मागे सरणे त्याला शक्य नव्हते. म्हणून उघडपणे ही घ्या तर, असे म्हणून आपल्या अंगाची अभेद्य कवचकुंडले काढून तो त्या ब्राह्मणाला देऊ लागला. शल्याने ती न देण्याबद्दल सूचना केली. नको नको म्हणून निवारण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्ण उलट त्यालाच म्हणाला, शल्यराज, आता मला अडवू नका. शिकलेली विद्या कालांतराने लोपते. जमिनीत कितीही खोलवर पाळेमुळे गेलेले वृक्षही उन्मळून पडतात आणि जलाशयातले पाणी आटून केव्हा तरी ते कोरडे होतात. यज्ञात केलेले हवन आणि दिलेले दान मात्र जसेच्या तसे टिकून राहते आणि म्हणून हे दान मी करून टाकणेच योग्य आहे. असे बोलून कर्णाने आपल्या अंगची कवचकुंडले तोडून काढली आणि ती दान म्हणून इंद्राच्या हातावर ठेवली. इंद्राचे काम झाले. आपला पुत्र अर्जुन याला युद्धात जय मिळावा म्हणून देवांच्या संमतीने त्याने हे नाटक अगोदरच रचले होते. ते काम पार पाडल्याच्या समाधानात तो तिथून निघून गेला. पण शल्याने ओळखले की ही स्वारी इंद्राची होती. अर्जुन हा इंद्राच्या अंशामुळे झालेला असल्याने त्याला स्वतःचा मुलगा म्हणून मानून इंद्र त्याच्या हितासाठी झटत असतो. हे इतरांप्रमाणे शल्यालाही माहीत होते. त्यामुळे त्याच्या या कपटाचा अर्थ त्याच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. अभेद्य कवचकुंडलामुळे कर्ण अर्जुनाच्या हातून मरणे शक्य नव्हते आणि उलट अर्जुनालाच त्याच्यापासून भीती होती. हे ओळखूनच इंद्राने कर्णाची कवचकुंडले कपटाने ऐनवेळी पळवली होती. त्यामुळे शल्याला आता फार वाईट वाटले. तो म्हणाला, अंगराज, तुम्हाला फसवले. कर्णाने विचारले, कोणी? शल्य म्हणाला, इंद्राने. तेव्हा मात्र कर्णाने सांगितले, नाही, इंद्राने मला फसवले नसून तोच माझ्या हातून फसला आहे. अनेक यज्ञातून आहुत्या देऊन ब्राह्मण त्याला संतुष्ट करीत असतात, तरी त्याचे समाधान अद्यापि झालेले आहे असे म्हणता येणार नाही. आणि वास्तविक त्याची योग्यता तरी केवढी मोठी आहे. राक्षसांचा संहारक म्हणून त्याच्या पराक्रमाची प्रसिद्धी. तो माझ्यापाशी याचक म्हणून आला. मीच एक असा आहे की ज्याने त्याला हवे ते दान देऊन त्याची इच्छा तृप्त केली आहे. तेव्हा इंद्रच माझ्या हातून फसला हेच मला बरोबर वाटते. कर्ण शल्यांचे हे बोलणे चालले आहे तोच इंद्राकडून एक दूत घाईघाईने तिथे आला. कर्णापासून कपटाने कवचकुंडलांचे दान घेतल्यामुळे आपणच एक प्रकारे फसलो. त्यामुळे आपलीच अपकीर्ती होईल अशी हे दान घेऊन गेल्यानंतर इंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. आपली फसगत झाली की काय असे वाटून त्याला पश्चातापही झाला. म्हणून त्याने त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपला एक दूत कर्णाकडे पाठवला होता. त्याच्याबरोबर त्याने एक प्रभावी शक्ती पण पाठवली होती. ती विमला नावाची शक्ती अगदी रामबाणासारखी अचूक उपयोगी पडणारी होती. 5 पांडवांपैकी
कोणाही एकाचा वध करण्याचे सामर्थ्य त्या शक्तीत होते. केव्हाही आठवण करताच ती कर्णापाशी येऊन राहणार होती. ही सगळी हकीकत सांगून इंद्राचा दूत ती शक्ती कर्णाला देऊ लागला. परंतु कर्ण खरा दाता होता. त्याने सांगितले, "मी दान दिलेल्यापासून काही परत घेत नसतो." तेव्हा देवदूताने आग्रह केला, "निदान ब्राह्मणाचे सांगणे आहे म्हणून तरी याचा स्वीकार कर." तेव्हा ब्राह्मण वचन मोडल्याचे पाप लागू नये म्हणून कर्णाने ती शक्ती त्याच्या जवळून घेतली. प्रलयकाळी गरजणाऱ्या समुद्राच्या गर्जनेप्रमाणे शंखध्वनी ऐकू आला. हा भयंकर शंखध्वनी एकतर श्रीकृष्णाचा किंवा स्वतः अर्जुनाचा असला पाहिजे हे कर्णाने ताडले. युधिष्ठिराचा पराभव झाला असला तर ते समजल्यानंतर अर्जुन आपले सर्व शौर्य पणाला लावून युद्ध करील ही कर्णाची खात्री होती. त्यामुळे अर्जुनाशी गाठ घालण्याकरता म्हणून तातडीने तो आपल्या रथातून तिकडे निघाला.